मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, ओबीसींवर अन्याय होत असल्याची आंदोलकांची घोषणाबाजी, हुल्लडबाजीमुळे हुतात्म्यांचा अवमान, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन, तर बीडमध्ये पालकमंत्री आणि अजित पवारांची हुतात्म्यांना आदरांजली। भारत पाकिस्तान सामन्यावरून राज ठाकरेंची व्यंगचित्र काढत टीका, जय शहा आणि अमित शहांवर उपहासात्मक टीकास्त्र। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण होणार, अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस, भाजपकडून राज्यासह देशभरात विविध कार्यक्रम, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवारांकडूनही शुभेच्छा, अमेरिकेच्या अध्यक्षांचा वाढदिवसानिमित्त फोन कॉल। पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशात वाढदिवस साजरा करणार, धारमध्ये पीएम मित्र पार्कची पायाभरणी, तर निरोगी महिला, सशक्त कुटुंब आणि राष्ट्रीय पोषण महिना अभियान यासह अनेक योजनांचा शुभारंभ करणार। शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला, कामाला लागून विकास कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे नगरसेवकांना आदेश। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकरांना मारलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आसूड, कफनचोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांचा सामना करणार, मुख्यमंत्र्यांचा जळजळीत सवाल। पिकाच्या नुकसानाचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची महसूल अधिकाऱ्यांसमोर आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं, संभाजीनगर खादगाव इथली धक्कादायक घटना। महाराष्ट्राच्या विरोधानंतरही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय, सांगली कोल्हापूरला पुराचा धोका आणखी वाढणार, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। शस्त्र खाली ठेवत चर्चेचा नक्षलवाद्यांचा केंद्र सरकारला प्रस्ताव, 1 महिन्यांच्या शस्त्रसंधीची मागणी, व्हिडिओ कॉलवरून सरकारशी चर्चेची नक्षलींची तयारी, प्रेस नोट जारी।